आहे। सरांचं नाव प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर। सर स्वतः पेशानं प्राध्यापक आहेत। आत्ता सर मराठी विभाग यशवंत महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत। सर तिथं 2 वर्ष झालं कार्यरत आहेत। त्या अगोदर सर इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको येथे कार्यरत होते आणि त्याच्या अगोदर राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड म्हणजे सरांचा पेशा हा प्राध्यापक आहेत। त्याच्यानंतर गेली 15 वर्ष सतत सरांनी प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आहे आणि हे प्राध्यापक म्हणून सरांचे वेळोवेळी या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये जागा जरी बदलल्या असल्या, महाविद्यालय जरी बदलली असली तरी सरांचं एकच आठवण सरांनी स्वतःला करून नेहमी दिलेली आहे, ते म्हणजे मी शिक्षक आहे, मी प्राध्यापक आहे आणि मी नेहमी विद्यार्थी केंद्री राहील, विद्यार्थ्यांसाठी कार्य करेल। आणि सरांनी ते 15 वर्षामध्ये जागा जरी सोडल्या असल्या तरी स्वतःचं कार्य सोडलेलं नाही, म्हणूनच सर विद्यार्थी प्रिय ठरलेले आहेत। त्यानंतर सर स्वतः स्तंभलेखक आहेत। तुम्हाला माहीत असेल स्तंभलेखन जे यामध्ये आपण वर्तमानपत्रामध्ये पाहत असतो, दैनिकामध्ये पाहत असतो। सरांनी वेगवेगळ्या दैनिकासाठी, साप्ताहिकासाठी स्तंभलेखन केलेलं आहे। त्यामध्ये दैनिक एकमत असेल, दैनिक पुण्यनगरीमध्ये 4 वर्ष स्तंभलेखन असेल आणि साप्ताहिक लोकप्रभामध्ये केलेलं स्तंभलेखन असेल। गतवर्षी सरांनी महानगरमध्ये देखील स्तंभलेखन केलेलं आहे। या सर्व स्तंभलेखाच्या लेखनाच्या माध्यमातून सरांनी वेगवेगळ्या विषयावर प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे जे विषय सरांना आवडीचे आहेत किंवा ज्या विषयावर सरांना बोलावंसं वाटायचं ते विषय या स्तंभलेखनातून सरांनी लिहिण्याचं, प्रकाश टाकण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांना उत्तम असं व्यासपीठ या माध्यमातून मिळालेलं होतं। त्या व्यासपीठाचा वापर करून सरांनी लेखन केलं आणि या स्तंभलेखांचा निवडक लेखांचा संग्रह म्हणून यात्रा नावाचं पुस्तक सरांनी प्रकाशित केलं होतं। ते पुस्तक देखील त्या निवडक लेखांचा संग्रह म्हणून आपल्याला नक्कीच वाचायला मिळेल। त्यानंतर सरांचं कवी म्हणून अनेक जण ओळख करून देत असतात, परंतु सरांची जेव्हा मी बोलत होतो याविषयी सर सांगितले की मी आत्ता कविता लिहित नाही किंवा मी आत्ता कवी म्हणून नाही, कारण की सरांनी ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत, सर आत्ता कविता जास्त लिहित नाहीत, त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये लिहिल्या आहेत आणि त्यावरच सरांचा वाहतो कवितेंची पालखी नावाचा कविता संग्रह 2010 मध्ये सरांनी प्रकाशित केलेला आहे। या सर्व कविता महाविद्यालयीन जीवनात सरांनी लिहिलेल्या होतात आणि सर्वात महत्त्वाचा याच्यानंतरचा भाग म्हणजे सर स्वतः संशोधक, अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत आणि सर्वांचं सर्वात आवडतं क्षेत्र जे आहे ते म्हणजे संशोधन। सर 3 क्षेत्रामध्ये संशोधन करतात, कंपॅरेटिव्ह लिटरेचर, अडॅप्टेशन स्टडीज आणि ट्रान्सलेशनल स्टडीज। म्हणजे या 3ही क्षेत्रामध्ये सरांचं स्वतःचं जे काही अभ्यास आहे, सरांचं वाचन आहे, सरांचं चिंतन आहे, ह्या 3 क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। मग आजचा जो काही कार्यक्रम आहे, सरांना आपण जे काम आज दिलं आहे किंवा सरांचं आजचं जे कार्य आहे ते म्हणजे व्याख्याते, त्या सर्व गोष्टी सोडून सर व्याख्यान म्हणून खूप कमी करत असतात। अलीकडच्या काळामध्ये सरांनी अगोदर महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्या जिंकलेल्या आहेत, तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे। परंतु अलीकडच्या काळात ज्या विषयावर जास्त बोललं जात नाही, ज्या विषयावर जास्त प्रकाश टाकला जात नाही, त्या विषयावर सरांचा बोलण्याचा भर असतो। म्हणजे काय तर जे विषय खरंच बोलले पाहिजेत, जे विषय जिव्हाळ्याचे जरी नसले तरी ते महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही आम्ही त्या विषयावर चिंतन केलं पाहिजे, ते विषय सर व्याख्यानासाठी घेत असतात। व्याख्यानं त्या विषयावर जास्तीत जास्त सर करत असतात। आता दोन्ही सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे सर उत्तम असे निवेदक आहेत, परंतु सरांची ही गोष्ट मला खूप वेगळी वाटली, कारण की सरांना जेव्हा मी काल बोललो सर म्हणले की मला निवेदन मुळीच आवडत नाही, परंतु सर तेवढ्याच आवडीनं ते निवेदनाचा कार्यक्रम घेत असतात आणि सर्वात आवडती गोष्ट आपल्याला निवेदन आहे। परंतु निवेदनाच्याही पलीकडे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सरांच्या आहेत आणि आत्ताची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोनासारखा काळ चालू असताना एक प्राध्यापक, एक शिक्षक म्हणून सरांनी विद्यार्थ्यांच्या या कोरोना काळाला गतिशील प्रतिसाद मिळावा यासाठी युवा मनवंतर, अभिरुची यासारखी प्लॅटफॉर्म निर्माण केली, डिजिटल प्लॅटफॉर्म, यूट्यूब सारखी चॅनल निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून जगभरातील मान्यवर, आम्ही जगभरातील यासाठी म्हणतोय की फिनलंड सारख्या देशातून भारतातलेच रहिवासी असलेले हेरम कुलकर्णी सर असतील, इथपर्यंतचे मान्यवर, ते विनायक पाचलग थिंक बँकचे तुम्हाला माहीत असतील मुख्य जे संपादक म्हणावं आपण त्यांना, विनायक पाचलग असतील असे, आणि भारतातले पण हेरम कुलकर्णी असतील, असे सर्व मान्यवर आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरांनी तुमच्या आमच्या भेटीसाठी आणले आणि त्याच माध्यमातून माझ्यासारखा एक विद्यार्थी कुठंतरी या कोरोनाच्या काळाचा गतिशील प्रतिसाद करून घ्यायला लागला। म्हणजे नेहमी सरांनी आजच नाही तर 15 वर्ष अगोदरपासून ते आजपर्यंत नेहमी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत राहिलेले आहेत आणि ते इथून पुढे राहतील, हा त्यांचा शब्द आहे आणि ही आपली खात्री पण आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी सरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि माझ्याकडून जे काही 2 मिनिटांमध्ये बोलताना जर काही चूक झाली असेल तर मला माफ करावं, विद्यार्थी म्हणून माफ करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सरांचे पुन्हा एकदा सायन्स कॉलेजमध्ये खूप खूप स्वागत करतो। मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद प्रथमेश तेलंगू सरांचे थोडक्यातच तुम्हाला परिचय झालाच आहे। यानंतर मी तुमचा
तुमचा आमचा वेळ न घेता तुम्ही सरांविषयी खूप काय ऐकलंच आहे प्रथमेश तेलंगकडून. आता तुम्हाला उत्सुकता आली असेल की सरांचं प्रत्यक्षात व्याख्यान ऐकावं. त्याच्यामुळे मी तुमच्यामधला आणि सरांमधला वेळ न घेता मी सरांना अशी विनंती करतो की सरांनी व्यासपीठावर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या शिक्षण संस्थेची स्वतंत्र अशी ओळख आहे, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पदस्पर्शाने विचारस्पर्शाने जी संस्था पुनीत झालेली आहे, अशा नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजमध्ये या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये येणं आणि स्वतःला जे काही पचतं आहे ते मांडण्यासाठीचं एक व्यासपीठ, एक विचारपीठ उपलब्ध होणं, ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. याबद्दल सर्वप्रथम या सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य गवई सर, उपप्राचार्य जोशी सर, चव्हाण मॅडम, डी पवार सर, ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे असे गजानन डोणे सर, यांच्याबद्दल मी आरंभीच कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्याला ज्या विषयाबद्दल मोकळेपणानं बोलायचं असतं ती बोलण्यासाठीची व्यासपीठं दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहेत. अशा वेळेस कुठला तरी गंभीर विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणं हीच गोष्ट महत्त्वाची असते. म्हणून त्यांनी माझे आभार मानण्यापेक्षा कुठल्याही वक्त्यानेच संयोजकाचे आभार मनापासून मानले पाहिजेत, ते मी आरंभीच व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा विद्यार्थ्यांनी घेतलेला सलग 12व्या वर्षापासूनचा कार्यक्रम आहे. मला याचं खूप कौतुक वाटलं, कारण विद्यार्थी स्वतःहून पुढे येऊन उपक्रम घेणं ही महाविद्यालयामध्ये हळूहळू नामशेष होत जाणारी गोष्ट आहे. आपण काहीतरी सकारात्मक रचनात्मक उभं करावं असं पर्यावरण आपल्या सभोवताली नाही. युवकांची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक कामासाठी वापरण्यापेक्षा ती विध्वंसक विघातक कामासाठी कशी वापरावी याच्यासाठीचे अनेक माध्यमं, अनेक व्यासपीठं समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तयार झालेली आहेत. अशा वेळेस 12व्या वर्षापासून ही चालू आहे. दोन्ही सरांनी असा उल्लेख केला की अगदी 50 वर्ष 100 वर्ष ती तशी चालूच राहील. ती चालूच राहील. एखादी गोष्ट सुरू होणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असते. तिच्यामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं आणि सातत्यापेक्षा बाकीच्या ज्या गोष्टीचे विक्षेप येण्याची शक्यता असते ते जर सुरुवातीच्याच काळात तुम्ही टाळू शकलात तर ती गोष्ट सातत्यानं पुढे जाऊ शकते. मला ही गोष्ट कौतुकाची वाटते. मी नम्रपणानं तुमच्या या गोष्टीचं कौतुक करतो. आणि त्यानंतर ज्या कारणासाठी मला इथे निमंत्रित केलेलं आहे मी त्या कारणाकडे वळतो. मुळात माझ्या आवडीचे विषय जर मी काढले ज्यावरती मला लिहायला आणि बोलायला आवडतं, तर त्यामध्ये आपल्या समाजामध्ये ज्या ज्या व्यक्तींना महामानव महापुरुष असं म्हटलेलं आहे त्यांच्याबद्दल बोलायला लिहायला मला सातत्यानं आवडत आलेलं आहे. याचं कारण काय आहे? कारण त्यांचा घेतलेला शोध हा एका परीनं आपल्या समाजाचा घेतलेला शोध असतो आणि स्वतःचा घेतलेला सुद्धा शोध असतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना दोन्ही सरांनी ज्या पद्धतीनं आपल्या भाषणाची प्रास्ताविकाची सुरुवात केली, आपले जे सूत्रसंचालक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवात केली आणि हे करत असताना आपल्या धमन्यामधून वाहणारं जे रक्त आहे ना ते रक्त अचानकपणे वेगानं प्रवाहित झाले असं आपल्याला वाटायला लागलं. आणि ते स्वाभाविक आहे, कारण शिवचरित्र हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे. पराभवाचे दणक्यामागून दणके बसल्याने गलित गात्र झालेल्या समाजाला दूरवर आशेचा अंधुक किरणही दिसत नसताना मराठी अस्मिता खडबडून जागी व्हावी, नुसती जागीच होऊ नये तर आसे तू हिमाचल या अस्मितेचे आविष्करण व्हावे, इतकी मोलाची कामगिरी शिवछत्रपतींनी या देशाच्या इतिहासात करून ठेवली आहे. अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ही करून ठेवले. म्हणून एखादा सण साजरा करावा, दसरा साजरा करावा, दिवाळी साजरी करावी, त्या पद्धतीनं आपण शिवजयंती साजरी करतो.
सगळ्या बाकीचे जे महामानव आहेत त्या महामानवांची जयंती उत्सव सुद्धा आपण अशाच उत्साहाने साजरे करतो. पण हे करत असताना साजरं करणं नावाची गोष्ट जेव्हा येते तेव्हा महामानवाच्या विचारापासून, त्यांच्या चरित्रापासून, त्यांच्या कर्तृत्वापासून आपण दूर सरकतोय का हे तपासून बघण्याची संधी म्हणून मी आजच्या व्याख्यानाकडे बघतो आहे. शिवछत्रपतींचं आपण स्मरण करतोय. कशासाठी स्मरण करतोय आपण? आता प्रत्येकाचे स्मरण करण्याचे हेतू वेगवेगळे असतात. मी माझ्या या व्याख्यानाचा पहिला मुद्दा जो तुमच्या समोर ठेवतोय, विचारी जनांच्या समोर ठेवतोय, तो म्हणजे 2021च्या ज्या काळामध्ये आहोत तो काळ ॲप्रोप्रिएशन ऑफ हिरोजचा काळ आहे. ॲप्रोप्रिएशन ऑफ हिरोज म्हणजे काय? तर इतिहासामध्ये जे महामानव होऊन गेलेले आहेत त्या महामानवांना आपल्या चौकटीमध्ये बसवण्याचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. जी चौकट आपणाला सुसंगत आहे, जी चौकट आपणाला पूरक आहे, त्या चौकटीतूनच त्या महामानवांकडे आपण पाहायचं आणि समाजाने सुद्धा त्याच माध्यमातून, त्याच चौकटीतून त्या महामानवांकडे बघितलं पाहिजे. यासाठी अत्यंत जोराचे प्रयत्न चालू आहेत. बहुतांशी जी माध्यमं आहेत त्या माध्यमांमध्ये आपणाला ते बघायला मिळतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, ॲप्रोप्रिएशन करत असताना ज्याला आपण चलचित्र माध्यमं म्हणतो, ती चलचित्र माध्यमं बाजार मूल्यांच्या दृष्टिकोनातून तो महामानव आपल्या पुढे उभं करण्याचं काम करत आहेत. तानाजी सारखा एखादा चित्रपट असेल, फत्ते शिकस्त सारखा एखादा चित्रपट असेल, हिरकणी सारखा चित्रपट असेल किंवा येऊ घातलेले अनेक चित्रपट असतील, ही चित्रपट बाजार मूल्यांच्या दृष्टिकोनातून जो इतिहासामध्ये होऊन गेलेला महामानव आहे, हिरो आहे, त्याचं ॲप्रोप्रिएशन करण्याचा प्रयत्न करतायत बाजार मूल्यांच्या दृष्टिकोनातून. क्रमांक 3, जे राजकीय पक्ष आहेत ते राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीनं इतिहासामध्ये होऊन गेलेले जे महामानव आहेत त्या महामानवांना आपल्या पक्षीय राजकारणाच्या चौकटीमध्ये आपल्या समोर पेश करण्याचा प्रयत्न करतायत. नंबर 4, जे शिवाजी महाराजांवरती किंवा अन्य महामानवांवरती व्याख्यानं देणारी वेगवेगळी मंडळी आहेत, त्या मंडळींनी सुद्धा आपापल्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महामानव यांचं संहिताकरण केलेलं आहे. नंबर 5, जे वेगवेगळे लेखक होऊन गेलेले आहेत त्या वेगवेगळ्या लेखकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा अन्य जे महामानव आहेत त्या महामानवांकडे बघण्याची एक चौकट तयार केलेली आहे. मला मान्य आहे की मी सुरुवातीलाच असे काही मुद्दे मांडत असताना ते तुम्हाला वृक्ष वाटण्याची शक्यता आहे आणि ते वृक्ष वाटले तरी हरकत नाही. कारण ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आहे, सायन्स कॉलेज असं तुमच्या महाविद्यालयाचं नाव आहे, विज्ञानाची कुठली पण प्रक्रिया आरंभी वृक्षच असते. त्यातून निष्कर्ष जेव्हा आपल्या हाताशी यायला लागतात तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या हाताशी काहीतरी मूलभूत, काहीतरी महत्त्वाचं आलेलं आहे. मी 5 महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर सुरुवातीला मांडले, ते म्हणजे महामानवाचं ॲप्रोप्रिएशन करण्याचे प्रयत्न चालू असताना जे विद्यार्थी समोर बसलेले आहेत ते शिवाजी महाराजांकडे कोणत्या प्रिझममधून पाहत आहेत, कोणत्या प्रिझममधून पाहत आहेत? बहुतांशी जणांना शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमांचे विरोधक वाटतात. मुस्लिम सत्तेच्या विरोधामध्ये उभे राहिलेले शूर आणि वीर म्हणजे शिवाजी महाराज. बहुतांशी जणांना असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दिल्लीच्या तख्ताच्या विरोधामध्ये आपलं स्वराज्य उभे केलेले नेते, उभे केलेले राजे म्हणजे शिवाजी महाराज असं वाटतं. अनेकांना असंही वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जाऊन 18 पगड जातींचा, बहुजनांचा प्रतिपालक असणारा हा राजा आहे, हा बहुजन प्रतिपालक असणारा राजा आहे. यांना आपण बहुजन प्रतिपालक याच पद्धतीने बघितलं पाहिजे. समाजामधल्या काही जणांना असंही वाटतं बहुजन प्रतिपालक का म्हणताय, ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते, मग त्यांना गो ब्राह्मण प्रतिपालक या प्रिझम मधून आपण बघितलं पाहिजे. मित्रांनो, जर महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही मागच्या 1.5 वर्षाचा चाळून बघितला तर तुमच्या लक्षात येईल 1870 मध्ये पहिल्यांदा महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांना कुळवारी भूषण असं म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड 1630 ते 1680 आहे. 1680 पासून 1870 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण ना महाराष्ट्राला झालं होतं ना भारताला झालं होतं. 1870 मध्ये पहिल्यांदा फुल्यांना स्मरण झालं आणि फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला. त्या पोवाड्यामध्ये
महात्मा फुले शिवाजी राजांना कुळवाडी भूषण म्हणतायत, बहुजन प्रतिपालक असं म्हणतायत. 1870 नंतर पुढच्या कालखंडामध्ये 1883 ला एक महत्वाची गोष्ट घडलेली आहे. 1883 ला एक इंग्लंडचा पर्यटक असणारा, मी नाव सांगतो तुम्हाला, जेम्स डग्लस, हा शिवरायांच्या समाधीवरती जातोय आणि आपल्या पुस्तकामध्ये असं नोंदवून ठेवतोय. त्यानं जे नोंदवलेलं आहे ते मी इंग्रजीतनं कोट करतोय तुमच्या समोर. तो म्हणतो, त्याच्या पुस्तकाचं नाव आहे अ बुक ऑफ बॉम्बे. या पुस्तकामध्ये तो म्हणतोय, नो मॅन नाऊ केअर्स फॉर शिवाजी ओव्हर ऑल दोज वाईड डोमेन्स which once owned him lord and master. Not one man now contributes a rupee to keep or repair the tomb of the founder of Maratha Empire. 1883 ला ब्रिटिश पर्यटक नोंदवून ठेवतोय, शिवाजी राजांच्या समाधीवरती 1 रुपया खर्च करण्याची सुद्धा कुणाची तयारी मला दिसत नाही. 1883 ची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास 1680 पासून ते नंतर 1883 पर्यंत विस्मृतीच्या कोशामध्ये गेला आणि नंतर मात्र वेळोवेळी महाराष्ट्राला आणि देशाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण झालेलं आहे. मी हे तुम्हाला खात्रीने सांगतो, मधल्या काळामध्ये शिवरायांचं विस्मरण झालं हे खरं आहे, पण जोपर्यंत भारत नावाचा देश जगाच्या पाठीवरती अस्तित्वात आहे तोपर्यंत शिवरायांचं विस्मरण आता घडणार नाही. शिवरायांचं विस्मरण घडू शकत नाही. का घडू शकत नाही त्याची कारणं तुम्हाला नंतरच्या काळात मी सांगणार आहे. ती तुम्हाला पटतील की नाही मला माहित नाही, पण मी ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 1883 ला जेम्स डग्लसने असं सांगितल्यानंतर 1895 ला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीचा उत्सव महाराष्ट्रामध्ये सुरू केला. महात्मा फुल्यांना छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण वाटले, बहुजन प्रतिपालक वाटले. 1895 ला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राष्ट्रवादाचे प्रतीक वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव का बरं सुरू केला? कारण ब्रिटिश राजवटीच्या विरोधामध्ये आपल्या तरुणाईमधला जोश, ऊर्जा, आवेग जर आपणाला संघटित करायचा असेल तर संपूर्ण राज्याच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये शिवरायांसारखा प्रेरणा पुरुष लोकमान्य टिळकांना सुद्धा दुसरा सापडला नाही. 1895 ला महाराष्ट्रामध्ये शिवजयंती सुरू झाली. शिवजयंती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. महात्मा फुल्यांपासून ते 1895 पर्यंत साधारणतः 25 वर्षाचा काळ गेला. शिवरायांच्या चरित्राबद्दलचं लेखन, चरित्राचं उत्खनन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. हे तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून 1896 मध्ये लाला लजपतराय यांनी हिंदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पहिला ग्रंथ लिहिला, छत्रपती शिवाजी याच नावाने. अर्थात त्याच्यासाठी प्रेरणा, प्रोत्साहन हे लोकमान्य टिळकांचं होतं आणि अखिल भारतीय स्तरावरती सुद्धा शिवाजी राजे जे आहेत त्या शिवाजी राजांच्या कर्तृत्वाचं गुणगान सुरू झालं. पण 1895 पासून ते 1956 पर्यंतचा इतिहास पुन्हा काढून बघा. पुन्हा एकदा शिवाजी राजे जे आहेत त्या शिवाजी राजांबद्दल आपल्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये फार काही दिसत नाही, फार काही महत्त्वाचं मूलभूत घडताना दिसत नाही. घटना घडते 1956 ला. 1956 ला संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन सुरू असताना छत्रपती शिवाजी राजांच्या नावाचा जयघोष पुन्हा सुरू होतो. कसा सुरू होतो? कारण दिल्ली मुंबई महाराष्ट्राला द्यायला तयार नाही. जर दिल्ली मुंबई महाराष्ट्राला देत नसेल तर दिल्लीच्या विरोधामध्ये उभा राहिलेला, बंड केलेला कोणता प्रेरणा पुरुष आहे, कोणतं प्रतीक आहे? आणि यासाठी संयुक्त महाराष्ट्र समिती आणि त्यातल्या त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये असणारे जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीच्या तख्ताविरुद्ध उभा राहिलेला प्रेरणा पुरुष या पद्धतीनं 1956 ला स्वीकार केला. 1956 पासून 1992 पर्यंत पुन्हा काही फार महत्त्वाचं, फार मूलभूत दिसत नाही. नंतर घटना घडते 1992 ला बाबरी मशिदीच्या पतनाची आणि त्याच्यानंतर 1992 पासून ते 2021 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने देशभर, महाराष्ट्रभर वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी केली जात आहे.
92च्या नंतर हिंदूंचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा पद्धतीची मांडणी पुढे आली. नंतरच्या कालखंडामध्ये मी केवळ महाराष्ट्रापुरतं बोलत असेन तर महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातींचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही 2000च्या दशकामध्ये अत्यंत आवेगानं पुढे आलेली मांडणी आहे. आणि ज्या निरनिराळ्या नव्या संघटना स्थापन झाल्या त्या संघटनेकडे असणाऱ्या ज्या बुलंद तोफा आहेत वक्त्यांच्या रूपामध्ये असणाऱ्या त्या वक्त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि 18 पगड जातींचे बहुजन प्रतिपालक असणारे जे राजे आहेत ते राजे या पद्धतीनं शिवाजी महाराजांना आपल्या पुढे आणलं, आपल्या समाजाच्या पुढे आणलं. तुम्ही प्रश्न विचाराल मला यातली शिवाजी महाराजांची कोणती प्रतिमा खरी आहे, मी याचं उत्तर देऊ शकणार नाही. कारण याची उत्तरं जसं माझं वय वाढत जात आहे, वाचन वाढत जात आहे, अनुभव वाढत जात आहे तशी बदलणारी असतात. कुठलंही एकच एक उत्तर घेऊन मी सायन्स कॉलेजच्या प्रांगणात कसा उभा राहू शकतो? सायन्समध्ये काय अंतिम उत्तर असतं का? काय जसं सायन्समध्ये अंतिम उत्तर नसतं तसं सोशल सायन्समध्ये सुद्धा अंतिम उत्तर नसतं. म्हणून शिवाजी राजांकडे बघण्याचे हे वेगवेगळे चष्मे आहेत. कोणती प्रतिमा बरोबर आहे याच्या उत्तराची अपेक्षा तुम्ही कुणाकडूनही करता कामा नये. त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या पातळीवरती शोधली पाहिजेत. तुम्ही तरुण आहात ना, वय तुमच्या हातात आहे ना, ऊर्जा तुमच्याकडे आहे ना, त्याची उत्तरं तुम्ही तुमची शोधली पाहिजेत. मी हे कशासाठी म्हणतो आहे, प्रत्येक जण आपणाला पूरक ठरणारी जी प्रतिमा आहे या रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता. महात्मा फुल्यांची जी भूमिका होती ती भूमिका अधिक व्यवहार्य महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासामध्ये यासाठी मानली गेली कारण महात्मा फुल्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे काय, छत्रपती शिवाजी राजे हे केवळ राजे नव्हते. आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निदान स्वतःचं स्वराज्य उभं करणारं राज्य उभं करणारे 500 राजे तरी आपल्याला काढता येतील. सगळ्या राजांबद्दल किती आदर ठेवला तरी ते राजे शिवाजी राजांच्या जोडीला येत नाही. मग जोडीला येत नाहीत असं म्हटल्यानंतर तानाजी सारख्या चित्रपटामध्ये जे दाखवलं गेलं त्या पद्धतीचं जर दाखवलं गेलं तर ते खरं आहे का छत्रपती शिवाजी राजांबद्दल? म्हणजे तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणत्याग केला. बाजीप्रभू देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणत्याग केला. या पद्धतीचं जर चित्र माध्यमांमधून आपल्या पुढे येत असेल तर ते खरं आहे का? मी म्हणेन हे धादांत खोटं आहे. हे चित्र खरं नाहीये. हे आपण नीटपणानं पडताळणी करून तपासून घेतलं पाहिजे. माझ्या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागाकडे मी वळतोय. माझा पहिला मुद्दा होता ॲप्रोप्रिएशन ऑफ हिरोज. ही गोष्ट इतिहासामध्ये सातत्यानं घडत असते. ॲप्रोप्रिएशन करणाऱ्यांचे हेतू सतत तपासले पाहिजेत आणि तपासले पाहिजेत असं म्हणत असताना मी सगळ्यांचे तपासले पाहिजेत असं म्हणेन. सगळ्यांचे तपासले पाहिजेत. मी ठराविक जणांचे तपासायचे आणि ठराविक जणांचे तपासायचे नाहीत असा सिलेक्टिव्ह हिस्ट्रीचा दृष्टिकोन ठेवता येणार नाही. सगळ्यांचे दृष्टिकोन तपासायचे आणि स्वतःचेही दृष्टिकोन तपासायचे. स्वतःचे आणि सगळ्यांचे दृष्टिकोन आपण जेव्हा तपासत जातो तेव्हा एक अभिक्रिया सातत्यानं आपल्या मेंदूमध्ये घडत असते आणि आपण सत्याच्या जवळपास जायला लागत असतो. हा माझा पहिला मुद्दा आहे. म्हणून कोण छत्रपती शिवाजी राजांबद्दल काय सांगते हे नम्रपणे ऐकावं, नीटपणानं वाचावं आणि नंतर त्यांची पडताळणी करून आपण एका निष्कर्षाप्रत यावं. हा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराजांकडे मागच्या 20 वर्षांपासून छत्रपती शिवाजी राजांच्या नावाचा जयघोष वेगवेगळ्या माध्यमातून सुरू असताना एक मोठा धोका तयार झालाय. तो कोणता आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकत असताना पाहत असताना रजनीकांतचा एखादा सिनेमा बघतो या पद्धतीने आपल्याला वाटायला लागतं. रजनीकांतचा सिनेमा, बाहुबली सिनेमा आणि शिवाजी राजांचा इतिहास हा एकाच पातळीवरून आपल्याला दाखवला जातोय असं आपल्याला दिसायला लागले. माफ करा मला, पण हे चित्र याच पद्धतीनं वाढत राहिलं तर येणाऱ्या पिढ्यामधल्या मुलांना कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते स्पायडरमॅन, बॅटमॅन यांचे वंशज आहेत असंच वाटण्याची शक्यता आहे. मुळात असं आहे का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कुणी अवतार आहेत की काय? आपण जेव्हा जेव्हा शिवाजी राजांना अवतार मानायला लागू तेव्हा तेव्हा त्यांच्यामधलं मानवी पण दुर्लक्षित होण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण असं जर लहान मुलाला विचारलं शाळेमधल्या तर तो काय सांगतो? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते ज्यांनी अफजल खानाचा वध केला. कसा वध केला हेही तो सांगू शकतो. कसा कोथळा बाहेर काढला, नाट्यीकरण करून तो सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते ज्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते ज्यांनी सुरतेची लूट केली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते ज्यांनी आग्र्यावरून नाट्यमय रीतीने स्वतःची सुटका करून घेतली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ते ज्यांचा भव्य दिव्य स्वरूपामध्ये राज्याभिषेक झाला. मित्रांनो, शिवाजी राजांच्या आयुष्यात 50 वर्षांच्या आयुष्यात नाट्यमय घटनांची आपण जर संख्या काढली तर ती 7 किंवा 8 भरते. 7 किंवा 8च्या पलीकडे या घटना जात नाहीत. मला हे मान्य आहे, समाजाला नाट्यमय घटनांबद्दल आवड असते, ओढ असते. नाट्यमय घटनांच्या माध्यमातून जे काही आपल्या पुढे येतं त्यामुळे आपण रोमांचित होतो, थ्रिलिंग वाटायला लागतं आपणाला. पण शिवाजी राजांच्या इतिहासाकडं, शिवाजी राजांच्या चरित्राकडं आपण जर केवळ नाट्यमय घटनांच्या नजरेतून बघायला लागलो तर शिवाजी राजांनी जे मूलभूत काम केलं, ज्यासाठी खरं तर त्यांचं स्मरण व्हायला पाहिजे, तो दुर्लक्षित होण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे माझा मुद्दा हा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामधल्या या 7-8 घटना आपण बाजूला काढल्या तर त्यांच्या उर्वरित आयुष्याची कहाणी काय आहे, त्यांच्या उर्वरित आयुष्याची कहाणी आपल्याला समजून घेतली पाहिजे. मी हे प्रामाणिकपणानं मानणारा माणूस आहे. छत्रपती शिवाजी शहाजी भोसले नावाच्या एखाद्या व्यक्तीचं विस्मरण झालं काही फरक पडणार नाही. आय रिपीट, छत्रपती शिवाजी शहाजी भोसले नावाच्या एका व्यक्तीच्या नावाचं विस्मरण झालं काही फरक पडणार नाही. पण छत्रपती शिवाजी शहाजी भोसले नावाच्या एका व्यक्तीनं मध्ययुगीन कालखंडामध्ये जी व्यवस्था उभी केली होती त्या व्यवस्थेचं विस्मरण आपणाला परवडणार नाही. काय होती ही व्यवस्था? व्यवस्थेचं स्मरण महत्वाचं आहे, व्यक्तीचं स्मरण महत्वाचं नाही. व्यवस्था काय होती? शिवाजी राजांनी जी व्यवस्था तयार केली तशा पद्धतीची व्यवस्था अस्तित्वात आणण्याचा कुणी विचार सुद्धा करू शकत नव्हतं. तुम्हाला माहिती आहे, इतिहासाच्या पुस्तकातून तुम्ही वाचलेलं आहे, जिथं शिवाजी राजे वयाच्या 15व्या 16व्या वर्षी राज्यकारभार करायला सुरुवात करतायत तो पुणे परगण्याचा प्रांत जो आहे, तो पुणे परगण्याच्या प्रांतात लोक येऊन वस्ती करायला तयार नाही. जिथं छत्रपती शिवाजी राजे, ज्यांना आपण पुढे शिवाजी राजे छत्रपती वगैरे म्हणतो, ते जिथं राज्य उभं करण्याचा प्रयत्न करतायत तिथं कुणी येऊन वसायला तयार नाही. डोणे सरांनी उल्लेख केला 12 बलुतेदाराचा, 18 आलुतेदाराचा, कुणीही येऊन बसायला तयार नाही. छत्रपती शिवाजी राजे त्यांना कॉन्फिडन्स देत आहेत की तुम्ही इथं येऊन या, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मध्ययुगीन काळाच्या दृष्टिकोनातून त्यांचं हे काम खूप महत्वाचं आहे. राजांनी आपल्या प्रजेला दिला तर तो कॉन्फिडन्स द्यायचा असतो, ती गोष्ट महत्वाची आहे. आणि हा कॉन्फिडन्स कसला आहे? हा साधा सुद्धा कॉन्फिडन्स नाही. एका मराठी चित्रपटामध्ये एक दृश्य चित्रित झालेलं आहे. 6-7 वर्षाचा एक पोरगा आहे. मध्ययुगीन काळाचा विचार करता सैन्य जे आहे ते सैन्य आपल्या शेतामधून जाणं आणि उभी पिकं आडवी होणं ही साधी गोष्ट, ही स्वाभाविक गोष्ट आहे. सैन्य येतंय आणि जे पीक आहे त्या पिकातनं दौडत निघतंय, हे लोकांना बघायची सवय झाली आहे. चित्रपटातलं दृश्य असं आहे की एक घोडदळ जे आहे ते सैन्य येतंय, एक पोरगा त्याला थांबवतो आणि थांबून काय म्हणतो, पुढे जाल तर उडवीन चिंधड्या राई राई एवढ्या. 6-7 वर्षाचा एक पोरगा म्हणतोय. चित्रपटातलं दृश्य असं आहे, तो ज्याला उद्देशून हे बोलतोय तो माणूस दुसरा तिसरा कुणी नाही, ते साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपल्या राजाला सुद्धा जाब विचारण्याचा कॉन्फिडन्स असणं ही गोष्ट राजेशाहीमध्ये घडते. लोकशाहीमध्ये सुद्धा प्रश्न विचारताना हजारदा विचार करायला लागण्याच्या काळात वावरत असताना राजानं आपल्या प्रजेला कॉन्फिडन्स दिलाय. राजा असला तरी तुम्हाला प्रश्न विचारता आला पाहिजे. हे का घडू शकलं? कारण शिवाजी राजे अशा पद्धतीची व्यवस्था करतायत. येऊन वसा तुम्ही आता 18 पगड जातीतल्या लोकांना असं म्हटलं म्हणजे जमतं का? त्यांना त्यांच्या व्यवसाय करण्याची मुभा देणं, व्यवसायासाठी सोयी सवलती देणं, व्यवसायासाठी संरक्षण देणं, या सगळ्या गोष्टी अखंडपणे छत्रपती शिवाजी महाराज करतायत.
याचाही उल्लेख प्रास्ताविकामध्ये झाला. सैन्य जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाला जायचं तेव्हा त्या सैन्याला असं वाटायचं जिथं आपण मुक्कामाला गेलेलो आहोत त्या रयतेचं वाटेल ते लुटून घेता यावं. काय फरक पडायला लागलाय? शेवटी रयतेचं आम्ही संरक्षणच करतोय ना. शिवाजी राजांनी त्यावेळेस मामलेदारांना, अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहेत. पत्रामध्ये शिवाजी राजे म्हणतायत रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लागता कामा नये. याला काय जरब लागत असेल या पद्धतीचं आपल्या अधिकाऱ्यांना विचारायला? हे कोण विचारू शकतो? माणूस ज्याच्या डोळ्यात सतत रयतेची प्रतिमा आहे. लोकशाहीतला राजा नाहीये, राजेशाहीतला राजा आहे, राजेशाहीतला नेता आहे, तरी सुद्धा डोळ्यात सतत रयत दिसते आहे, रयतेची काळजी दिसते आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. संत तुकाराम नावाचा एक चित्रपट मधल्या काळामध्ये चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला. त्या चित्रपटामध्ये एक दृश्य असं आहे की एक तुकारामाच्या गावामध्ये राहणारा जो एक माणूस आहे त्या गावातला एक मावळा मरतो आणि मेल्याच्या नंतर दुःखामध्ये सगळेजण असतात. तो जोर जोरात रडायला लागतो. तुकाराम त्याच्या जवळ जातात, त्याला विचारतात की रडू नको, कशासाठी रडतोयस? तो म्हणतो मी यासाठी रडतोय की शिवाजी राजांच्या मावळा म्हणण्यासाठी एकच पोरगा मला होता, आणखीन पोरगा का नाही? हे का विचार येतो लोकांच्या मनामध्ये? कारण ज्या पद्धतीची व्यवस्था उभी केली ती व्यवस्था उभी करणं ही सोपी गोष्ट नव्हती. शिवाजी राजांच्या व्यवस्थेचं स्मरण आपल्याला करावं लागणं, ज्याच्याकडे कर्तृत्व आहे त्याला संधी देणं, हे शिवाजी राजांच्या व्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तिथं जात येत नाही. आज आपण धर्माच्या दृष्टिकोनातून शिवाजी राजांकडे जसं बघतोय तसं मध्ययुगीन काळामध्ये नाही आहे. मध्ययुगीन काळात छत्रपती शिवाजी राजे जसे धर्माच्या विरोधामध्ये आहेत तसं आप्तस्वकीयांच्या विरोधामध्ये आहेत. जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या विरोधामध्ये शिवाजीराजांना उभं राहावं लागलंय आणि शाहिस्ते खानाच्या विरोधामध्ये पण शिवाजीराजांना उभं राहावं लागलंय. मग जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या विरोधामध्ये उभे राहिले म्हणजे ते मराठ्यांचे विरोधक होते आणि शाहिस्ते खानाच्या विरोधामध्ये उभे राहिले म्हणजे ते मुसलमानाचे विरोधक होते. या ॲप्रोप्रिएशनच्या दृष्टिकोनातून शिवाजी राजांकडे बघता येणार नाही. आपल्याला समजून घ्यावं लागेल आज जातीचे, धर्माचे, पंथाचे जे जे चष्मे आहेत ते आजपासून 400 वर्षापूर्वीच्या काळाला आपण लागू करू शकत नसतो. म्हणून शिवाजी राजांनी कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या गावाचा आहे, कोण कुठल्या पंथाचा आहे यापेक्षा कुणाच्या अंगी कसलं कर्तृत्व फुलवण्याची शक्यता आहे त्या शक्यतांना प्रज्वलित करण्याचं काम केलं. ही गोष्ट आपण अधिक लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी राजे स्वराज्य उभं करू शकतात आणि आपल्याकडं अपवाद सोडून द्या, महाराष्ट्रामध्ये एक संस्था धड उभी करता येत नाही आपल्याला. एक संस्था महाराष्ट्रामधले तुम्हाला माहित असेल, दिल्लीमध्ये उपहासाने असं म्हटलं जातं जर एखादी संघटना मराठी माणसाने स्थापन केली असेल तर बघता बघता काही वर्षामध्ये त्यातनं 3 संघटना जन्माला येतात. पहिली दोघांनी मिळून स्थापन केलेली, दुसरी स्वतंत्रपणानं काढलेल्या दोघांच्या 2 संघटना. आमिबानं सुद्धा कसं फुटावं हे जर महाराष्ट्र भारताला सांगत असेल तर शिवाजी राजे सगळ्यांना एका छत्राखाली आणून स्वराज्य कसं उभं करू शकले असतील याबद्दल आपण अधिक गांभीर्यानं विचार करण्याची गरज तुम्हाला वाटत नाही का? म्हणून मला असं वाटतं शिवाजी राजांच्या व्यवस्थेचा अभ्यास झाला पाहिजे. शिवाजी राजांची मुलकी व्यवस्था काय होती, शिवाजी राजांची लष्करी व्यवस्था काय होती, शिवाजी राजांचं पाण्याबद्दलचं धोरण काय होतं, शिवाजी राजांचं अर्थकारण नेमकं कुठल्या पद्धतीनं होतं. शिवाजी राजांनी 27 तारखेला मराठी राजभाषा दिन येतोय. छत्रपती शिवाजी राजांचं मराठी भाषेबद्दलचा दृष्टिकोन काय होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिला मराठी संस्कृती म्हटलं जातं ती मराठी संस्कृती पुढे आणण्यासाठी नेमकं काय काम केलं, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून शिवाजी राजांना आपण आठवण्याचा प्रयत्न करत असू तर शिवाजी राजे हे कायम स्मरणामध्ये राहतील. पण शिवाजी राजांनी तलवार घेतली, शिवाजी राजांनी भगव्याचा जय जयकार केला म्हणून जर आम्ही आमच्या मोटरसायकलीला भगवे झेंडे लावू आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो रस्ता भर मोटरसायकल रॅली काढू आणि जय भवानी आणि जय शिवाजीच्या घोषणा द्यायला लागू तर शिवाजी राजांच्या चरित्रापासून घ्यायच्या प्रेरणेची हे विसंगत आहे. हे आपण नीटपणाने लक्षात घेतलं पाहिजे. यावेळेस शिवजयंती मोठ्या प्रमाणावरती साजरी करता आली नाही याचं दुःख आहे. पण याच्यासोबतच मोठ्या प्रमाणावरती शिवजयंती,
मोठ्या प्रमाणावरती बाबासाहेबांची जयंती, मोठ्या प्रमाणावरती अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जात असताना विचारी मनाला उद्वेग यावा, या पद्धतीचं वातावरण आपल्या भोवती निर्माण होणार नाही ना, याचाही विचार होण्याची खूप महत्त्वाची गरज आहे. माझं बोलणं हे तुम्हाला कडवट वाटेल, पण तरी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. हे मला महत्त्वाचं यासाठी वाटतं, शारीरिक ऊर्जेचा आविष्कार आणि घोषणांचा जय जयकार म्हणजेच फक्त जयंती उत्सव नसतो. जी आपल्यामध्ये असणारी मानसिक बौद्धिक ऊर्जा आहे ती आपणाला एकत्रित करता येते का, ती आपणाला संघटित करता येते का, असा विचार महत्त्वाचा आहे. आणि पराक्रम करण्यासाठी तलवारी घेऊन कुठं जायचं नाहीये. पराक्रम करणं याचा अर्थ काय आहे? प्रतिकूलतेच्या विरोधामध्ये उभं राहणं. जर शिवाजी राजे आपले ॲडॉल असतील तर मला कोरोनाच्या काळामुळे खूपच डिप्रेशन आलंय, कशाला शिवाजीराजांचं नाव घेता? शिवाजीराजांच्या चरित्रामधल्या घटना जर आपण काढून बघायला लागू, एकच घटना मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ज्या वेळेस पुरंदरचा तह झाला, मिर्झा राजे जयसिंगाला आपल्या स्वराज्यामधले किल्ले शिवाजीराजांना देऊन टाकावे लागले आणि नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्याला औरंगजेब बादशहाच्या भेटीला जावं लागलं. शिवाजीराजांच्या मनात काय चालू असेल हो? माणूस म्हणून जर आपण त्यांचा विचार करायला लागलो तर काय वाटलं असेल? मी विचार करतो, आत्महत्येचा विचार आला नसेल का? शरणागती आपण पत्करून मोकळं व्हावं असा विचार आला नसेल का? हा विचार शिवाजी राजांच्या जर मनात आला असता तर आपण शिवाजीराजांचं काही स्मरण साजरं केलं नसतं. शिवाजीराजे मोठ्या कुठल्या बाबतीमध्ये ठरतात? शूद्र असणारा स्वतःपुरता विचार शिवरायांनी कधीच पुढे केला नाही. स्वतःपुरता विचार. राजे जेव्हा पुरंदरचा तह स्वीकारून आग्र्याला जायला निघाले त्यावेळेस त्यांनी काय केलंय? तुम्ही त्या काळातली पत्र काढून बघा. शिवाजीराजांनी स्वराज्याची सगळी व्यवस्था लावून ठेवली. शंभूराजांचं काय करायचंय? स्वराज्य नंतर कोण सांभाळणार आहे? गेलेले किल्ले परत कसे मिळवायचे? सगळी व्यवस्था लावून ठेवली. गतवर्षी मी बिकानेरला गेलो आणि बिकानेरचा जो पुरातत्व विभाग आहे तिथला पत्रव्यवहार जो आहे तो माझ्या पाहण्याचा योग मला आला. त्या पत्रामध्ये मिर्झा राजे जयसिंगानं औरंगजेबाला एक पत्र पाठवलं. औरंगजेब जो आहे तो असं म्हणतो आहे की शिवाजी राजाला जर इथं दगाफटका झाला, शिवाजी जर परत जाऊ शकला नाही तर काय होणार आहे? मिर्झा राजे जयसिंग औरंगजेबाला उद्देशून असं म्हणतोय, असं करून काही फरक पडणार नाही. शिवाजीचा दगाफटका जरी झाला तरी स्वराज्याचं काय करायचंय त्यानं ते अगोदर करून ठेवलेलं आहे. म्हणून शिवाजी जरी मेला तरी सुद्धा त्यांनी उभी केलेली व्यवस्था गतप्राण होणार नाही. आणि हे सत्य आहे. 1680ला छत्रपती शिवाजीराजांचं निधन होतंय आणि 1707ला औरंगजेब जो आहे त्या औरंगजेबाचा मृत्यू होतोय. भारताचा हिंदुस्थानचा सम्राट म्हणून घेणारा जो औरंगजेब आहे 27 वर्ष मराठ्यांचं स्वराज्य बुडवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला यश येत नाही आणि त्याची जी कबर आहे ती महाराष्ट्रामध्येच होते. याला काय म्हणाल तुम्ही आता? औरंगजेब म्हणजे काही चिल्लर शत्रू नाहीये. औरंगजेब म्हणजे कुणी चिल्लर राजा नाहीये. औरंगजेब सम्राट आहे. पण त्या सम्राटाला सुद्धा शिवाजी राजांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये यश येत नाही. म्हणजे ती व्यवस्था किती स्ट्रॉंग आहे, ती व्यवस्था किती कणखर आहे, ती व्यवस्था किती मजबूत आहे, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. पण आपण काय केलं? मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी परत पहिल्या मुद्द्याकडून दुसऱ्या मुद्द्यात आणि दुसऱ्या मुद्द्यातून तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्यात येतो. तो तिसरा आणि शेवटचा मुद्दा कोणता आहे? आता आपल्याला शिवाजी राजांची जी व्यवस्था आहे ना त्या व्यवस्थेबद्दल आपण फार काही जाणून घेण्यासाठी इच्छुक नसतो. मी उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या यूट्यूब चॅनलचा उल्लेख प्रथमेशनी या ठिकाणी केला. यूट्यूब चॅनलवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्लक्षित पुस्तकाचं स्मरण आपल्याला करता येईल का या पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही करत होतो. त्या कार्यक्रमामध्ये सर जदुनाथ सरकार यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक एका विद्यार्थिनीला वाचायला दिलं आणि ती विद्यार्थिनी खवळून उठली की मी हे पुस्तक वाचणार नाही. कारण सर जदुनाथ सरकार शिवाजी राजांचं मूल्यमापन करत असताना ज्या पद्धतीनं करतायत ते तिला सहनच झालं नाही. कारण त्या पुस्तकात शिवाजी राजांवरती टीका करण्याचं काम सर जदुनाथ सरकारांनी केले. टीका कशाच्या आधारावर केली आहे? जी फारसी साधनं त्यांना उपलब्ध होत्या त्या साधनांच्या आधारावर. फारसी साधनं कुणी नोंदवली? फारसी साधनं ही कुणी म्हणजे कुणाच्या आपण म्हणूयात की आधारानं अस्तित्वात आलेली आहेत?
तर त्या काळामधली जी यवनी किंवा मुस्लिम सत्ता आहे, शिवाजी त्यांना शत्रू म्हणून ज्या पद्धतीनं दिसले ते इतिहासामध्ये नोंदवलं गेलं. आणि मग शिवाजी राजांची तुलना करत असताना अनेक मुस्लिम बादशहांसोबत तुलना करण्याचं काम सर जदुनाथ सरकार करतायत, हे आपल्याला सहन होणंच शक्य नाही. का बरं सहन होणं शक्य नाही? छत्रपती शिवाजी राजांचा पराभव झाला. छत्रपती शिवाजी राजे जे आहेत त्या शिवाजी राजांवर कुणीतरी टीका करतं, हे आपण सहनच करू शकत नाहीत. कारण आपण राजांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलोय. आपण राजांच्या व्यवस्थेच्या प्रेमात पडायला पाहिजे. आपण जेव्हा राजांच्या व्यवस्थेच्या प्रेमात पडू तेव्हा आपणाला हे लक्षात यायला लागेल, छत्रपती शिवाजी राजांचे पण पराभव झाले आणि त्यात वाईट काय आहे? अनेकांचे अनेक पराभव होत असतात. शिवाजी राजांचा पराभव झाला ही लहान गोष्ट आहे. शिवाजी राजे पराभूत झाले नाहीत ही मोठी गोष्ट आहे. पराभव होणं स्वाभाविक आहे, पराभूत होणं वाईट आहे. आपल्याकडे उलट होतं. आपल्याकडे पराभव आपले होतच नाहीत, आपण पहिल्यांदा पराभूत होतो. मला वाटतं छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्राकडनं काय काय घ्यायचंय आपल्याला. एकदा आपल्याला कशा कशाची गरज आहे त्याची यादी आपण काढावी. कशात कमी पडतोय हो आज आपण या कोविडच्या काळामध्ये राहत असताना सगळ्यात मोठा दुष्काळ कशाचा आहे? औषधाचा नाही, लशीचा नाही, अन्नधान्याचाही नाही. काही स्थलांतरित बांधवांना अन्नधान्याची अडचण आली, पण तरी अन्नधान्याचं तुटवडा नाही. आपल्याकडं तुटवडा आहे तो म्हणजे प्रेरणेचा. आपल्याकडं तुटवडा आहे तो म्हणजे इन्स्पिरेशनचा. आणि आपल्याला इन्स्पिरेशन पण लशीसारखी हवी असते. एखादं व्याख्यान ऐकायला जावं, इतकं चार्ज व्हावं आपण आता की मोबाईलला हात लावला तर तो पण चार्ज होईल, इतकं चार्ज व्हावं आपण. आणि नंतर मात्र हळूहळू जसं आयुष्यामध्ये प्रतिकूलता येत राहील तसं आपण डिस्चार्ज होत जावं. याला इन्स्पिरेशन म्हणत नसतात. छत्रपती शिवाजी राजांपासून प्रेरणा घ्यायची तर कशी घ्यावी? तुम्हाला व्हिएतनामच्या युद्धाची गोष्ट माहीत असेल, वेगवेगळ्या वक्त्यांनी सांगितलेली, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये नोंदवलेली. व्हिएतनामच्या युद्धामध्ये लढणारा एक सैनिक, त्या सैनिकाला छत्रपती शिवाजी राजे असं काही प्रेरित करतात की तो पराक्रम गाजवतो. ही गोष्ट कुठून येते? ही गोष्ट तुम्ही तुमच्या मनातून त्या व्यक्तीला आणि त्या व्यक्तीनं उभं केलेल्या व्यवस्थेला कसं स्वीकारलंय यावरती ही गोष्ट अवलंबून असते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठली संघटना काय म्हणते आहे, कुठला पक्ष काय म्हणतो आहे, कुठला सिनेमा काय म्हणतो आहे, कुठलं नाटक काय म्हणतो आहे, कुठला पोवाडा काय म्हणतो आहे, कुठलं पथनाट्य काय म्हणतं आहे, या गोष्टी आपण जरूर पाहाव्या. या आवश्यक गोष्टी आहेत, या आपण जरूर पाहाव्या. पण त्यांनी म्हटलेली गोष्ट सत्य आहे या निष्कर्षाप्रत येऊ नये. मी हे का सांगतोय? आपल्याकडं वेगवेगळे वक्ते जे वेगवेगळे व्हर्जन सांगतात इतिहासाचे, त्यामधलं एक व्हर्जन असं आहे, अफजल खानाचा जेव्हा शिवाजीराजांनी वध केला आणि त्या वधानंतर त्याचा कोथळा बाहेर काढल्याबरोबर अफजल खानाचा मुलगा रडत रडत आला. थोडं पुढे गेला की शिवाजीराजांच्या जवळ गेला. शिवाजीराजांनी त्याला छातीशी कवटाळलं आणि कवटाळून म्हणाले, बाळ काळजी करू नको, आम्ही अजून जिवंत आहोत. काय आहे हे? एक मुलगी धावत धावत निघाली आणि धावत निघाल्यानंतर कुठं जावं हे तिला कळत नाही. सगळेच आपले शत्रू आहेत असं तिला वाटायला लागतं. एका घरात शिवाजीराजांचा फोटो दिसतो, ती त्या फोटोच्या वाल्या घरात शिरते. शिरल्यानंतर तो माणूस विचारतो, बाई ग तू माझ्याच घरात का शिरलीस? उत्तर दिलं जातं, कारण या घरामध्ये राजांचा फोटो आहे म्हणून माझं संरक्षण होईल याची मला खात्री वाटली. पोवाड्याचा विषय म्हणून फार छान आहे, पण हे पोवाड्याचा विषय म्हणूनच छान आहे. पोवाडे काय करत असतात? पोवाडे फॅक्ट कमी आणि फिक्शन जास्त सांगत असतात. पोवाडे गरजेचे असतात. काही गोष्टी आपल्याला थोडीशी स्फूर्ती येण्यासाठी चहा आवश्यक असतो की नाही आपल्याला, आता तेवढ्या पुरतीच पोवाड्यांची, सिनेमांची वगैरे गरज असते. या पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी राजांचं आपण उत्खनन करू शकलेलो नाहीत. मी माझ्या शेवटच्या मुद्द्याकडे येतो. कधीतरी तुम्ही भारत भ्रमण करायला निघाला, म्हणजे करावं असं म्हणतो. दोन्हीसर पुढची शिवजयंती साजरी करताना तुम्ही असं करा, आपण असं गृहीत धरूयात की कोरोना काळ वगैरे सगळं संपून जाईल, खूप छान गोष्ट चालू होईल. जे शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे लोक आहेत असे 10च लोक तुम्ही सोबत ठेवा आणि भारतामधल्या 28 घटक राज्यात आणि 7 केंद्रशासित प्रदेशामध्ये फिरा आणि त्यांना शिवाजीराजे माहीत आहेत का विचारा. आणि माहीत असले तर कसे माहीत आहेत हे विचारा. मी काय म्हणतोय, महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्र
इथं शिवाजी राजांची जयंती खूप मोठ्या प्रमाणावरती होते आणि ही चांगली गोष्ट आहे, कारण या निमित्तानं आपण विचार पोचवू शकतो. बाहेर मात्र छत्रपती शिवाजी राजांकडे बघण्याची प्रतिमा काय आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो. मी बिकानेरचा उल्लेख केला. बिकानेरला मला भांडावं लागलं एका गोष्टीसाठी. ते कारण असं होतं, मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो तह झाला, जो करार झाला, त्या कराराची प्रत त्यांच्याकडे असं त्यांचा दावा आहे. बिकानेरमधलं जे पुरातत्वगृह आहे त्यांच्याकडे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी मिर्झा राजे जयसिंगाला कशी क्षमा याचना केलेली आहे तो उल्लेख आहे. क्षमा याचना. राजे कशी क्षमा याचना करतायत आणि मिर्झा राजे जयसिंग कसं मोठ्या मनानं त्यांना माफ करतो. ते म्हणतात मिर्झा राजे जयसिंग इतका मोठा आहे, त्याच्यापुढे शिवाजी राजे म्हणजे कोण. मी काय म्हणतोय, राजस्थान मधल्या लोकांना मिर्झा राजे जयसिंग हा खूप मोठा आणि शिवाजी राजे हे खूप लहान वाटतात. हे सत्य नाहीये, पण त्यांनी त्याला सत्य म्हणून आपल्या उराशी का बरं कवटाळले. कारण शिवाजी राजांचं मोठेपण फक्त मराठीतून, महाराष्ट्रातून, बृहन महाराष्ट्रातच सांगायलो. शिवाजी राजांचं चरित्र हिंदीत किती आहेत बघा. शिवाजी राजांची चरित्र इंग्रजीत किती आहेत बघा. युट्यूबला जाऊन शिवाजी राजांबद्दलची इंग्रजी भाषणं काढा. महाराष्ट्रात काय गरज आहे शिवाजी राजे मोठे आहेत म्हणून सांगायची. एक वेळ नाही सांगितलं तर चालेल ना, पण जर जगात सांगायचं असेल तर कुठल्या भाषेत सांगावं लागेल. जगात सांगायचं असेल तर कुठल्या माध्यमातून सांगावं लागेल. जगात सांगायचं असेल तर कोणत्या पद्धतीने सांगावं लागेल याचा आपण विचार करणार आहोत की नाही. पण आपणाला जगाला शिवाजी महाराज सांगावं असं वाटतच नाही. का बरं वाटत नाही, याचं महत्वाचं कारण आहे, शिवाजी राजांची शिवजयंती आम्ही एकदा सण साजरा केला की सण कधी बाहेर गावी जाऊन साजरा करायचा नसतो. सण आपल्या घरात. गणपती असला की लोक घराकडे येतात, दिवाळी असली की घराकडे येतात, घरी मस्त वाटतं. मग फेटे बांधा, मग रांगोळी काढा, घरी करू. घरी करू नका. माझं म्हणणं आहे बाहेर करा. बाहेर करा म्हणत असताना मी म्हणेन, ज्या ज्या प्रांतामध्ये शिवाजी राजांचा इतिहास पोचूच शकला नाही तिथं जा. जा अंदमानला, जा निकोबारला, जा आसामला, जा ओरिसाला. काही मराठी बांधव नक्की आहेत तिथं. आता त्या मराठी बांधवांना एकत्र करून अखिल भारतीय स्तरावरती शिवाजी राजे महत्वाचे ठरतायत का. अखिल भारतीय स्तराला प्रेरणा देण्यासाठी शिवाजी राजांचं काम महत्वाचं ठरतंय का, हे जास्त गरजेचं आहे. माझी आणखीन एक विनंती आहे, जेवढे सगळे शिवव्याख्याते आहेत, या शिवव्याख्यात्यांनी एक वर्ष महाराष्ट्रात बोलायचंच नाही. जे बोलायचे ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन हिंदी किंवा इंग्रजीतून बोलावं अशी प्रतिज्ञाच करावी. फारच चांगलं होईल. फार चांगलं एका कारणासाठी होईल. महत्वाची गोष्ट म्हणजे शिवजयंतीच्या अनुषंगानं सेन्सेक्स प्रमाणे मानधनाचा एक सेन्सेक्स तयार झालाय. जितकी शिवजयंती मोठी, यांना बोलवायचे म्हणलं की मग त्यांच्या मानधनाचा एक आकडा असतो. इच्छा खूप असते. यांनी मला विचारलं की सर तुम्ही मानधन किती घ्याल. जाहीर सांगतो ही गोष्ट. मी त्यांना म्हणलो की हा प्रश्न कसा असू शकतो, तुम्ही प्रेम करताय माझ्यावर, मी तुमच्या प्रेमासाठी येतोय. नाही नाही सर, तरी सुद्धा तुम्ही सांगा. हे कुठून आलं व्हायरस. ते कुठून आला. कारण शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे कसं आहे, आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की ते, आता हे उदाहरण फार ॲप्रोप्रिएट नाहीये, पण तरी सुद्धा जेव्हा आपल्याकडं देवी बसलेली असते तेव्हा परडी मागायला जातात काही लोक, आणि ती बरोबर परडी मिळते देवी बसल्याच्या नंतर. शिवाजी महाराजांचा जयंती आली की या महिन्यापासून या महिन्यापर्यंत आपण एंगेज आहोत. आता आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता माझं म्हणणं उत्तम गोष्ट आहे, फार छान आहे, मी क्रेडिट नाकारत नाही, चांगली गोष्ट आहे. गावोगावी विचार पोचला, पण महाराष्ट्रात बस झाला. आता महाराष्ट्राच्या बाहेर पोचवायसाठी सायन्स कॉलेजनी पुढाकार घ्यावा. इंग्रजी उत्तम आहे, सायन्स कॉलेजमध्ये शिकतायत म्हणजे उत्तमच असेल की. आता महाराष्ट्राच्या बाहेर शिवाजी महाराजांचं चरित्र आपणाला घेऊन जाता येईल का. शिवाजी राजांनी काही केवळ महाराष्ट्रापुरतं काम केलंय, केवळ महाराष्ट्रापुरतं. बघा, आपण ज्या काळात आहोत तो काळ मान्य करा अथवा नका करू, तो मार्केटिंगचा काळ आहे. अशा काळामध्ये शिवाजी महाराज जर जगातल्या अनेक लोकांना प्रेरणा देण्याचं काम, जसं व्हिएतनामचा उल्लेख तुम्हाला केला, तर ते करण्यासाठीचा प्लॅटफॉर्म आपण का उभा करू नये. आम्ही प्रयत्न केला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून इंग्रजी पुस्तकं मुलांना वाचायला दे. इंग्रजी पुस्तकातले शिवाजी महाराज समजून घेणं, हिंदी पुस्तकातले शिवाजी महाराज समजून घेणं म्हणजे काय. हे पुस्तक उत्तम पुस्तक आहे. हे जे पुस्तक तुम्ही दिलेलं आहे हे उत्तम पुस्तक आहे, पण माझं म्हणणं हे मराठीत आहे.
लक्षावधी कॉपीज विकल्या त्याच्या. हे महत्वाचं पुस्तक आहे, नरहर कुरुंदकरांचं छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, महत्वाचं पुस्तक आहे. पण एवढ्याच पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास कळेल काय? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, 12 वर्ष झालेत ना, 13व्या वर्षी शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी फक्त शिवजयंती घेऊ नका, फक्त व्याख्यान घेऊ नका. मी अत्यंत नम्रपणे सांगतो, प्रेमानं सांगतो, याला अदरवाईज घेऊ नका प्लीज. आता काय करा, शिवाजी महाराजांवरती लिहिली गेलेली जगातली सगळी पुस्तकं असलेलं एक कपाट करता येईल का? सरदेसाईंचे खंड ठेवा, सेतू माधवराव पगडींचे खंड ठेवा, सर जदुनाथ सरकारांचे खंड ठेवा, ज्यांनी शिवाजी राजांवरती टीका केलेली आहे, पटली नाही आपणाला, त्यांचे खंड ठेवा, सगळी पुस्तकं. बाबासाहेब पुरंदरेंचा जाणता राजा नाही पटत, ठेवा, पटो न पटो तुम्हाला सगळं ठेवा आणि मुलांना सांगा. व्याख्यान पण ऐकलं बाळांनो तुम्ही. आता आपणाला पुस्तकातून सुद्धा समजून घ्यावं लागेल. सरदेसाईंचे जेव्हा आपण रियासतकार सरदेसाईंचे खंड बघायला लागतो, 10-12 खंडामध्ये शिवाजीराजांचा इतिहास, तेव्हा पहिल्यांदा तर उरच झपापून जातो, इतकं वाचायचं का काय? आता नाही, वाचनाच्या मार्गानं गेल्याशिवाय शिवाजी राजांपर्यंत आपण पोचू शकणार नाही. व्याख्यानाचा मार्ग आहे, सिनेमाचा मार्ग आहे, पोवळ्याचा मार्ग आहे, पण हे मुख्य मार्ग नाहीये, मूळ मार्ग नाहीये. मूळ मार्गाकडे जाण्यासाठी आपणाला पुस्तकाच्याच मार्गाने जावं लागेल. त्या मार्गाने घेऊन जाण्यासाठीची काही वेगळी व्यवस्था करता येते का, या गोष्टीचं आपण लक्ष दिलं पाहिजे. मी माझ्या शेवटच्या भागाकडे येतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यानं, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चित्रपट आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पोवाडे, याची एक ठराविक स्क्रिप्ट आहे बरं का, याची एक ठराविक संहिता आहे. आणि या ठराविक संहितेने नुकसान काय केलेलं आहे आपलं, आपल्याला एक सवय झालेली आहे, भाषण ऐकायला आपण गेलो ना की रोमांचित करणारं भाषण ऐकल्याशिवाय भाषणच वाटेना. त्या भाषणाने रोमांचित केलं पाहिजे. मी विनंती करेन, नरहर कुरुंदकरांचं भाषण यूट्यूबवरती अवेलेबल आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं. आता ते भाषण ऐकताना आपण रोमांचित वगैरे अजिबात होत नाहीत. आपल्याला वाटायला लागतं की शिवाजी राजांच्या आयुष्याचा असा पण भाग आहे. तुम्हाला घटना सांगतो, 2004 मध्ये द हिंदू नावाच्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख लिहून आला, शिवाजी वॉज अ व्हेरी स्मॉल किंग. लेखाचं काय नाव आहे? शिवाजी वॉज अ व्हेरी स्मॉल किंग. शिवाजी हा अतिशय लहान राजा आहे. पूर्ण लेख जेव्हा तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्ही अवाक होऊन जाल की छत्रपती शिवाजी राजांचं मूल्यमापन करण्याची ही कोणती पद्धत आहे. लेखाला नाव दिले शिवाजी वॉज अ व्हेरी स्मॉल किंग, आणि लेख वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं शिवाजी राजांच्या मोठेपणाच्या या गोष्टी आपणाला माहीतच नव्हत्या. शिवाजी वॉज अ व्हेरी बिग किंग म्हणायचं आणि काय केलं लक्षात ठेवायचं नाही. शिवाजी वॉज अ व्हेरी स्मॉल. मी केवळ एकच मुद्दा सांगतो, तो लेख इंटरनेटला अवेलेबल आहे, तुम्ही आवर्जून तो लेख वाचा. एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे शिवाजी राजांना स्मॉल किंग म्हणण्याचा, बाकीच्या राजांना राजे कसे झाले तो कालक्रम त्यांनी सांगितलेला आहे, घटनाक्रम सांगितला. राजा कसा होतो भारतामध्ये एखादा माणूस, राजा व्हायची एक पद्धत अशी असते, जसा औरंगजेब झाला वंश परंपरागत पद्धतीने. आपला भाऊ वगैरे रस्त्यामध्ये आला, दारा शिकू आला, कापून टाकला त्याला, मारून टाकला त्याला, या पद्धतीनं राजा व्हायची ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत काय आहे, जो वयानं मोठा आहे तो आपोआप राजा होणार, त्याला काही कुणी अडवण्याचं कामच नाही ना, आपोआप तो होणार. आता शिवाजी यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसत नाही. ते कसे राजे झाले? शहाजी राजे यांना आपण स्वराज्य संस्थापक म्हणतो, पण शहाजी राजे हे स्वराज्य संस्थापक आहेत असं म्हणत असताना सुद्धा केवळ विचार मनात होता, त्यांच्या कृतीत उतरला नव्हता. शिवाजी राजांचं मोठेपण कशात आहे, पहिल्यांदा तर विचार मनात आणणं आणि कृतीमध्ये आणण्यासाठी सतत प्रयत्न करणं. म्हणजे मी कुठला मुद्दा सांगतोय, शिवाजी वॉज अ स्मॉल किंग, व्हेरी स्मॉल किंग. या लेखामध्ये ते सांगतायत शिवाजी राजांचं स्मरण करणं म्हणजे केवळ मनगटाचं स्मरण करणं नाही. शिवाजी राजांचं स्मरण करणं म्हणजे मनाचं स्मरण करणं नाही. शिवाजी राजांचं स्मरण करणं म्हणजे मेंदूचं स्मरण करणं. मेंदूच हाच मुद्दा कुरुंदकरांनी पण सांगितलाय. शिवाजी राजांनी अफजल खानाचा वध केला, या घटनेत काही मोठी गोष्ट नाही. शिवाजी राजांनी अफजल खानाला वधासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवण्याची मुत्सद्दीगिरी दाखवली, ही मोठी गोष्ट आहे. अफजल खानासारखा माणूस प्रतापगडाच्या पायथ्याशी येतो. कुरुंदकर म्हणतात त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी, जे प्रतापगड जावळीच्या खोऱ्यात आहे, जावळीच्या खोऱ्याचा इतिहास असा आहे, शत्रू केवळ येऊ शकतो, जाऊच शकत नाही.
म्हणजे समजा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला नसता तरी अफजल खान जिवंत परत जाणं शक्य नव्हतं. दुसरी महत्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांनी आपली कुठलीही टॅक्टिक्स रिपीट नाही केली. मी मेंदूबद्दल बोलतोय, कुठली टॅक्टिक्स रिपीट नाही केली. हे तुम्हाला सांगणं जास्त आवश्यक आहे. जर तुम्ही असाल सध्या विद्यार्थी म्हणून शिकत असाल तर बहुपर्यायी पद्धतीचे विद्यार्थी आहात. बहुपर्यायी याचं उत्तर काय म्हणलं की ऑप्शन सांगा की सर म्हणतात मुलं. ऑप्शन पहिल्यांदा, छत्रपती शिवाजी महाराज टॅक्टिक्स रिपीट करत नाहीयेत. बघा, अफजल खानाला बोलावून मारतायत, शाहिस्ते खानाला जाऊन मारतायत. मुत्सद्देगिरी आहे यामध्ये. ते म्हणाले असते याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं, राजगडाच्या पायथ्याशी बोलू शाहिस्ते खानाला, आला असता. बरं, ज्या पद्धतीने अफजल खानाला, खूप लोक म्हणतात की शाहिस्ते खानाची बोटच का बरं छाटली, हा इतिहासाचा भाग आहे. मराठी माणसाच्या एकंदरीत सवयीप्रमाणे आपण काही लिहून ठेवलेलं नाही, आपल्याकडे सोर्सेस नाही आहेत त्याचे, पण तरी सुद्धा हे सर्जिकल स्ट्राईक आहे. जानन बोटच छाटणं, नुसत्या बोट छाटण्यामुळे जी दहशत माजली त्याच्यासाठी शाहिस्ते खानाचा संपूर्ण वध करायची काहीच गरज नव्हती. हे मेंदूचं काम आहे, इथं मनगटाचं नाही. आपण मनगटाचा विषय म्हणून शिवाजीराजांना स्वीकारलं. मनगटाचा विषय बघा तुम्ही, मी जे म्हणालो ना, रस्त्यावरती रॅली काढणं मनगटाचं काम आहे, घोषणा देणं मनाचं काम आहे, मेंदूचं काय. म्हणून शिवाजी वॉज अ व्हेरी स्मॉल किंग. म्हणजे ज्या काळामध्ये अन्य राजे विचारही करू शकत नव्हते, तो विचार जर शिवाजीराजे करू शकले तर ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावरती करू शकले, मेंदूच्या बळावरती करू शकले. म्हणून आपणाला आपल्या मेंदूच्या बळावरती शिवाजीराजांचं जे मूल्यमापन आहे, शिवाजीराजांचं जे खरं स्मरण आहे, ते कुठल्या पद्धतीनं साजरं करता येईल, या सगळ्या प्रिझमच्या पलीकडे जाता येईल का, या प्रिझम मधल्या काही दृष्टिकोनांची मदत घेता येईल का, तर ती सगळी मदत आपण घ्यावी आणि सर्चिंग ऑफ शिवाजी महाराज या मोहिमेवरती आपण निघावं. दोन मोहीम आहेत तुमच्या पुढे, सर्चिंग ऑफ छत्रपती शिवाजी महाराज, स्प्रेडिंग ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांना आपण सर्च केलं पाहिजे, आपण रिसर्च केलं पाहिजे, सारखं सारखं केलं पाहिजे, आपलं आपण केलं पाहिजे, दुसऱ्याच्या भरोशावर नाही. पीए ठेवून नाही करायचं, नाही तर आपण पीए नियुक्त करतो त्यासाठी, तू बघ ह्याच्यात काय सापडते का, मग मला सांग. नाही, तू मी शोधा, तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा, ते तुम्हाला सापडेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी जेव्हा स्प्रेडिंग असं म्हणतो आहे त्यावेळेस समाजामधलं जे एकंदरीत वातावरण आहे ते राजांना, महामानवांना चौकटीमध्ये बंदिस्त करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे, एकदम अनुकूल. कुठली पण चौकट ही प्रभावीपणानं खरी आहे म्हणून सांगितलं की तेच शिवाजीराजे खरे आहे असं वाटण्याची शक्यता आहे. अशा वेळेस आपण भारतामधल्या अन्य राज्यात शिवाजीराजांकडे कसं बघितलं गेलंय याचा जर काही डेटा आपल्याला मिळू शकला, अंदमानमध्ये कसं बघितलं गेलंय, निकोबारमध्ये कसं बघितलं गेलंय, मध्य प्रदेशात कसं बघितलं गेलंय, ओरिसात कसं बघितलं गेलंय, आसाममध्ये कसं बघितलं गेलंय, माहिती आहेत का नाही शिवाजी महाराज, हे जर आपण काही डेटा मिळवू शकलो तर मला वाटतं सायन्स कॉलेजचा 12 वर्षापासून चालू असलेला शिवजयंती महोत्सव हा उत्तमच आहे, पण त्याला एक कृतीची जोड देता येईल. असं शक्यतो गजानन डोने सरांसारखा प्रचंड ऊर्जा, उत्साह, धडपड असणारा माणूस असला तर ते शक्य आहे. ते तुम्हाला शक्य आहे, ते तुम्हाला पॉसिबल आहे. या पद्धतीनं करण्याचा एक प्रयोग, या पद्धतीनं करण्याचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा, या पद्धतीची मी एक भावना व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांची रजा घेत असताना हे नोंदवून मी रजा घेतो की माझा प्रयत्न असतो व्याख्यानाच्या निमित्ताने की श्रोत्यांनी मंत्रमुग्ध होऊ नये. माझा प्रयत्न असतो, कारण मंत्रमुग्ध करून भाषण संपलं, मंत्राचा जोर ओसरला की मुग्धता हरवून जाते. माझा प्रयत्न असतो की आपण जे बोलतो आहोत ते कन्व्हिन्स झालेलो आहोत का, मला पटलेलं आहे का, आणि ते मला जे पटलं असेल तो तुमच्याशी मी डायलॉग करा. हे मला पटलं, हे मला पटलंय कधी, हे मला पटलेलं आहे 25 फेब्रुवारी 2021 ची मी मतं मानतो आहे तुमच्या पुढे. तुम्ही मला पुढच्या 2 वर्षानंतर बोलवाल, तुम्ही तसं बोलले होते तर तेवढं अर्ध पाऊल मी पुढे गेलेलो असेल, इतकी एक शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, छत्रपती शिवाजीराजे हे प्रेरणेचा विषय आहेत, आपल्या आयुष्याचा विषय आहेत, तो अभ्यासक्रमाचा विषय नाही. त्यांना आयुष्याचा विषय म्हणून आपण सगळे समजून घ्यायला शिकू, वाचायला शिकू किंवा शोधायला शिकू, खोदायला शिकू. त्यासाठी आपण प्रयत्न करण्याची एक अनुकूलता तुम्हा सगळ्यांना मिळो.
जर समजा लॉकडाऊन दुसरं लागलंच तर कुठली पुस्तकं जास्तीत जास्त शिवाजीराजांबद्दल मिळवता येतील ती तुम्ही मिळवावी, अमराठी जास्त मिळवावी, मराठीमधली दुर्लक्षित जास्त मिळवावी. म्हणजे कृष्णराव केळुसकरांचं छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र 1906-07चं आहे, त्याचा उल्लेखही कोणी करत नाही. 1906-07चं आहे. स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी केळुसकरांना ते चरित्र लिहिण्यासाठी मदत केली. केळुसकरांनी ते चरित्र फार प्रयत्न करून लिहिलेलं आहे. अशी दुर्लक्षित असणारी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण स्वतःहून शोधून घ्यावी आणि वाचावी. शेवटचा मुद्दा माझा, अनेक गोष्टी आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण काय करतो? रोज हॉटेलमध्ये जातो का? रोज मेसमध्ये जातो का? आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण आपली व्यवस्था स्वतः करतो. माणूस म्हणून ते आपलं काम आहे. जर शिवाजी राजांची भूक तुम्हाला लागली असेल तर त्याची व्यवस्था व्याख्यात्यांवर करून सोडू नका. तुमची व्यवस्था तुम्ही करा. अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आभार. धन्यवाद सर. ज्यांचे नाव घेता अंगावरती शहारे येते, फक्त सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यापर्यंत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगामध्ये ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे असे छत्रपती शिवाजी महाराज सरांनी असं उत्कृष्टरित्या आपल्याला मार्गदर्शन केलंय. नक्कीच सर, आम्ही NSS मार्फत आणि आमच्या कॉलेज मार्फत आम्ही जिथे कुठे जाऊ, नॅशनलला, इंटरनॅशनलला, आव्हानला, जिथे कुठे आम्ही आमचा कॅम्प घेऊन जाऊ तिथे नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसार करू. एक भाषा मराठी भाषेत नाही तर ते हिंदी भाषेमध्ये करू आणि इंग्लिश भाषेमार्फत सुद्धा त्यांचं आम्ही तिथे जाऊन हे करू. तसेच सरांनी सांगितलेत तुमची भूक नव्हे तर ते तुम्ही स्वतः आधी त्यांचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. बरोबर सर. आम्ही जसं सायन्सवरती एका विषयावरती PhD करू, जसं त्यांचं रिसर्च करतो, तसंच सर आम्ही आमच्या कॉलेजच्या विद्यालयाच्या एका म्हणजे ग्रंथालयामध्ये जाऊन शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचून आम्ही आधी त्यांचं ज्ञान प्रस्थापित करू आणि नंतर आम्ही NSS मार्फत लोकांना त्यांचं ज्ञान देऊ, युवांना त्यांचं ज्ञान देऊ. ज्या गरजू लोकांपर्यंत त्या छत्रपती शिवाजी महाराज ते फक्त सिनेमापर्यंत नाही, स्टेटस पुरते नाही तर माणसांनी त्यांचा अवलंब आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन मन, मस्तक आणि बुद्धीपर्यंत जसा पोहोचला पाहिजे. त्यांची विचारदृष्टी, त्यांची विचार करण्याची जशी प्रक्रिया आहे, त्यांनी जसा विचार केला, त्यांनी एक गोष्ट रिपीट न करता वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या गोष्टीनं जसं त्यांचे वेगवेगळे तह जिंकले, जसं स्वराज्य स्थापन केलं, जसं स्वराज्यापुरतं संघर्ष केले, त्यांनी एक स्वराज्य असं जे धोरण त्यांच्या आयुष्याचं एक धोरण होतं ते त्यांनी जसं राबवलं, त्यांनी न डगमगता प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक अडचणीमध्ये त्यांना फक्त एकच स्वप्न दिसलं, ते म्हणजे माझं स्वराज्य. 18 पगड जातींना कसं मी एकाच जागी आणून कसं त्यांचं स्वराज्य करू. त्यांनी जात धर्म न पाहता त्यांनी फक्त समान नागरिक म्हणून सहकार्य केलं, कार्य केलं. तसंच आम्ही सुद्धा जात धर्म न पाहता आमच्या सायन्स कॉलेजमध्ये याच्या पुढे प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवत जाऊ. यानंतर दरवर्षी शिवजयंतीनिमित्त आपण आपल्या कॉलेजला राहिलेल्या निधीतून पैशातून महाविद्यालयाला काही ना काही भेट देतच असतो. ह्यावर्षी सुद्धा गजानन डोणे सरांनी असं ठरवले की आम्ही सर्वांनी मिळून वनस्पती शास्त्राला आम्ही 20 झाडे भेट म्हणून देऊ आणि ते लवकरच प्राचार्यांच्या हस्ते आम्ही ते 20 झाडे वनस्पती शास्त्राला आणून देणार आहोत. यानंतर किरण सूर्यवंशी यांनी जिजाऊ वंदना म्हणण्यासाठी ठरवलं आहे. यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष समारंभ करावा. आपल्या संस्थेचे संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ आणि ज्यांच्यासाठी आपण आज एकत्रित आलेलो आहोत, या महामानवाची जयंती आज साजरी होत आहे. आपले सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. आणि या जयंती महोत्सवासाठी व्याख्याते म्हणून लाभलेले आमचे मित्र प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर,
प्राध्यापक मराठी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड, मंचावर उपस्थित उपप्राचार्य चव्हाण मॅडम, उपप्राचार्य M.A. जोशी सर आणि स्टॅटिस्टिक विभागाचे विभाग प्रमुख प्रोफेसर D.D. पवार सर, सर्व उपस्थित स्टाफ मेंबर आणि विद्यार्थी मित्रांनो, शिवजयंती महोत्सव दरवर्षी आपण कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहानं साजरा करतो आणि यावर्षी करोना परिस्थितीमुळे हा महोत्सव साजरा होईल किंवा नाही अशी थोडी शंका होती, परंतु विद्यार्थ्यांनी सतत पाठलाग करून 30 विद्यार्थी का होईना किंवा 20 विद्यार्थी का होईना अशा पद्धतीनं त्यांनी आग्रह करत मला हे परमिशन देणं भाग पाडलं आणि एक चांगलं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालं. कारण विश्वनाथ देशमुख सरांचं व्याख्यान म्हणजे हे एवढं मर्यादित स्वरूपाचं नाही, त्यांनी खूप मोठ्या मोठ्या सभा गाजवलेल्या आहेत आणि एक प्रभावी वक्ते म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. एवढ्या कमी विद्यार्थी संख्येमध्ये सुद्धा त्यांनी येऊन तेवढ्याच जोशामध्ये तेवढ्याच प्रभावीपणे आज आपल्यासमोर व्याख्यान दिलेलं आहे. म्हणून श्रोते किती आहेत याला महत्त्व न देता खरेच वक्ते जर असले, त्याला आपण म्हणजे पटाईचे वक्ते जे म्हणतो, तर ते वक्ते पब्लिक किती आहे समोर हे बघत नाहीत, आपले विचार मांडत असतात आणि असेच देशमुख सरांनी आपले विचार प्रभावीपणे मांडलेले आहेत. आपल्याला बऱ्याच काही गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे आणि शिवाजी महाराजांबद्दल जे काही आदर आणि प्रेरणा आपल्यासमोर मांडलेल्या आहेत की आपले कर्तव्य काय आहेत आणि आपण कोणत्या दिशेनं आपण जात आहोत आणि कोणत्या दिशेनं आपण जायला पाहिजे हे मला वाटतं त्यांच्या भाषणामधून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सूचित झालेल्या आहेत. गजानन डोले यांनी एक चांगले वक्ते आपल्याला आणलेत आणि सर्व जे काही 4-5 विद्यार्थी आहेत चांगले ॲक्टिव्ह आणि त्यांनी व्यवस्थित अरेंजमेंट केली, ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं अरेंजमेंट केली, समाधान व्यक्त करतो. आणि आमच्या कॉलेजचे विद्यार्थी सर एवढं सिस्टमॅटिक आणि चांगल्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करताना सुद्धा कुठेही गोंधळ होत नाही किंवा सगळ्या प्रकारची मॅनेजमेंट आणि व्यवस्थित साजरी करत असतात. आणि दरवर्षी मागच्या बऱ्याच आपण जे शिवजयंती साजरी करताना ज्या काही सिमेंटच्या चेअर वगैरे आहेत आपल्या गार्डनमध्ये, सिमेंटच्या चेअर वगैरे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत, काही प्राध्यापकांनी दिलेल्या आहेत. तर एक सर्वांना घेऊन हा शिवजयंती सोहळा आम्ही साजरा करत असतो आणि आज अशाच पद्धतीचा हा सोहळा साजरा होत आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की इथे विद्यार्थ्यांनी यूट्यूब चॅनलला सुद्धा याचं कनेक्शन दिलेलं आहे आणि मला वाटतं एवढेच प्रेक्षक मर्यादित न राहता हजारो प्रेक्षक याला नक्कीच आता भाषणाचा आस्वाद घेतला असेल. सरांनी 2-3 फार महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की शिवाजी महाराजांबद्दल आपण त्यांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित न ठेवता आपण इतर राज्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल आपण माहिती सांगितली पाहिजे. आणि हे कोण करू शकते तर हे विद्यार्थी करू शकतात. कारण पुढे आपल्याला हे विचार शिवाजी महाराजांचे विचार हे नुसत्या देशापुरते नाही तर बाहेर देशामध्ये सुद्धा आपले शिवाजी महाराजांचे विचार हे आपल्याला न्यावं लागणार आहेत. आणि जे काही शिवाजी महाराजांबद्दल सरांनी सांगितलं की व्यवस्था त्यांनी जी निर्माण केली, खरंच त्याला खरं महत्त्व त्या व्यवस्थेलाच आहे. कारण अष्टप्रधान मंडळ जे म्हणतो आपण की त्यामधून आपल्याला एका याच्यावरून प्रचिती येईल की अष्टप्रधान मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि सगळ्यांचं जे काही सुसूत्रता जी आहे आणि काम करण्याची पद्धती ह्या जर फक्त आपण लक्षात जरी घेतल्या तर मला वाटतंय की आपल्या जयंतीचा हा उद्देश नक्की सफल होणार आहे. आणि मग शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याबद्दलचं व्यवस्थापन असो किंवा किल्ल्यावर पाणी व्यवस्थापन असो किंवा महिलाविषयीचे जे काही त्यांचे विचार होते
आणि महिलाविषयी जे काही त्यांनी संरक्षण देण्याचं त्यांचं जे धोरण होतं हे जर आपण लक्षात घेतलं तर मला वाटतं खरे शिवाजी महाराज आपल्याला तिथे कळतात की अनेक राजे होऊन गेले, परंतु शिवाजी महाराजांनाच आपण का आठवण करतो? कारण त्यांच्यामध्ये हे वेगळंपण होतं, यांच्यामध्ये हे वेगळंपण होतं. दुसऱ्या राज्यामध्ये केल्या असतील, लढाई केल्या असतील, पण लढाई काय केली आणि लढाई करण्याचं कारण काय? शिवाजी महाराजांची कारणं तर आपण या लढाईचे शोधून काढले. त्यांनी जे काही किल्ले काबीज करण्याचा जो म्हणजे जे किल्ले काबीज करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आणि वेळ आली तर किल्ले सुद्धा सोडून द्यावे लागले. म्हणजे याच्यावरून आपल्या लक्षात येतं की शिवाजी महाराजांचं प्रेझेन्स ऑफ माइंड जे म्हणतो की वेळेवर कोणता निर्णय आपण घ्यायला पाहिजे याला फार महत्त्व आहे. तिथे पुरंदरचा तळ करताना जर किल्ले सोडले नसते तर तिथे शिवाजी महाराजांना प्रजेचा विचार आला, रयतेचा विचार आला, म्हणून आपण त्यांना रयतेचा राजा म्हणतो. का की शिवाजी महाराजांपुढे फक्त रयतेचा विचार होता, तिथे स्वतःसाठी तर नाही, परंतु की या तहामुळे जर समजा किल्ले जात असले तर जाऊ द्या, माझ्या स्वतःच्या मुलाला कैदेमध्ये ठेवलं तरी ठेवू द्या, परंतु इथे रयतेला कोणताही त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, अशा पद्धतीची एक मोठी भावना शिवाजी महाराजांकडे होती. म्हणून आपण हा शिवाजी महाराजांचा इतिहास या पद्धतीने जर बघितलं तर नक्कीच मला वाटतं एक चांगलं राज्य, चांगला देश आपण घडू शकतो आणि दुसऱ्याला या पद्धतीचे विचार आपण देऊ शकतो. मी जास्त न बोलता इथे देशमुख सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या जयंती महोत्सवासाठी जे काही प्रयत्न केले, जे काही धडपड केली ती स्तुत्य आहे. पुढे असं चालू ठेवा आणि शिवाजी महाराजांचे विचार आपण या प्रसंगी पुढे आत्मसात करू, एवढी या प्रसंगी आपण शपथ घ्यावी असं एक अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजकालच्या युगामध्ये आपण कोणाला आपले स्वतःचे 5 मिनिटं देऊ नाही शकत, तेव्हा त्या काळी माझ्या राजांनी रयतेसाठी आपलं संपूर्ण